नमस्कार, मी अनुजा शिंदे. तर माझ्या सर्व मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांती आलेली आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा गोंधळ एकदमच चालू आहे. तर आपल्याला सुचत नसेल की आपली मैत्रीण येणार आहे आणि तिच्यासाठी स्पेशल काय बनवावं आणि तिला ती रेसिपी आवडली पाहिजे. एकदम झणझणीत आणि मस्त अशी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तिला वाटेल की तुम्ही हे बाहेरूनच मागवलेला पदार्थ आहे, पण तुम्ही घरच्या घरी असा ब्रेडसारखा मऊ आपला मिरची भजी बनवू शकता. तर मिरची भजी बनवण्यासाठी एकदम 5 मिनिटाचीच रेसिपी आहे खरं तर ही. ह्याच्यासाठी साहित्य पण जास्त काही लागत नाही आणि अगदी स्पॉन्जी घरच्या घरी आपल्या जे बेसनचं पीठ अवेलेबल आहे त्याच्यापासून तुम्ही या मिरची भजी बनवू शकता. तर सुरुवातीला काय करायचं, तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखट अशी मिरची घ्या. तिला नकलून घ्यायचं, म्हणजे तिला उभी चिरून घ्यायचं. तुमच्याकडे वाटी असेल किंवा ग्लास असेल किंवा तुम्ही कशाच्याही साह्याने अशी मिरची शेवटपर्यंत नकलून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये शेवटपर्यंत आपल्याला मीठ भरायचं. मीठ भरताना काय करायचं, तर मिरचीचं जे देठ असतं ना, तर त्याला फक्त प्रेस करायचं आणि असं सर्व मीठ आतमध्ये भरून घ्यायचं. मग मीठ जास्त होणार का तुमच्या भज्याला, तर अजिबात नाही. जेव्हा तुम्ही भज्यासोबत ही मिरची खाल ना, तेव्हा त्या मिरचीची टेस्ट ही जबरदस्त लागणार आहे. त्याच्यामुळं मिरची तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर झणझणीत वापरा किंवा कमी तिखट वापरली तरीसुद्धा चालते. आणि भजी ही लहान मुलेसुद्धा खाऊ शकतात. त्याच्यामुळं हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे मकर संक्रांतीसाठी. फक्त एक वाटीमध्ये आपल्याकडे ह्या 10 ते 15 मिरची भजी सहज होतात आणि तुम्ही पाहिले असतील किती मोठे मोठे मिरची भजी झालेले. तर आता आपण सर्व मिरच्या मीठ घालून व्यवस्थित भरून घेणार आहेत. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी. तुम्ही रेसिपी अगोदर ट्राय करा, त्याच्यानंतर मला कमेंट करा की खरंच ताई खूप छान झाले होते, असंच तुमचं कमेंट येणार आहे. तर 1 वाटीभर आपण बेसन पीठ घेतलं, त्याला लागेल तेवढं मीठ आपण त्याच्यामध्ये घातलं. आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्या पिठापुरतं. त्याच्यानंतर हातावरती चोळून ओवा घालून घ्यायचा आहे. बाकी कुठलं साहित्य तुम्ही वापरू नका. हळदी पावडर वगैरे वापरण्याची गरज नाही. हळदीमुळे खूपच येलो कलरची भजी होतात. अगदी मार्केटसारखा कलर आपण जेव्हा त्याच्यामध्ये हळदी घालत नाही ना तेव्हाच येतो. तर आता हे आपल्याला पाणी घालत घालत मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि भजी वगैरे तळण्यासाठी नेहमी तुम्ही ना खोलगट बुडाचीच कढई वापरा. तर आपलं पाणी हे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित घाला. खूप जर पातळ केलात आणि तर भजी अशी व्यवस्थित आकार येणार नाही आणि खूप जर घट्ट केले तर ती भजी आहेत ना, तर ती ब्रेडसारखी अशी मऊ होणार नाहीत, पावासारखी अगदी. आणि याच्यामध्ये 1-2 ते 3 चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे खाण्याचा. आणि बघा असं बॅटर पाहिजे, माझं जसं झालेलं आहे तसं. तर असं बनवल्यानंतर आपण ज्या मिरच्या नकलून मीठ घालून भरून घेतलेल्या आहेत त्या सर्व पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार आपण पीठ लावून एक एक मिरची तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तर तेल हे गरम झालेलं आहे आपलं. मीडियम टू लो हाय गॅसवरती तुम्ही हे भजी तळून घ्या. मीडियम गॅस शक्यतो असावा. खूप छान भजी लागतात. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. थोड्याशा पिठामध्ये बघा अगदी टम्म फुगलेली भजी या ठिकाणी तयार होतात. तुमच्या मैत्रिणी येण्याच्या अगोदर तुम्ही ही प्रोसेस करून ठेवा आणि मैत्रिणी आल्यानंतर गरमागरम त्यांना खायला द्या. नक्कीच तुमच्या मैत्रिणींना आवडतील. तर आपण आलटून पालटून अशी व्यवस्थित भजी तळून घ्यायची आहेत. जेव्हा भज्याचा गोल्डन कलर येईल तेव्हा आपली भजी तळली जातात. तर भजी आपण काढून घ्यायची आहेत. खूप सुंदर भजीची रेसिपी आहे. तुमच्या मैत्रिणींसोबत वगैरे शेअर करा. तुम्ही फक्त प्लीज एकदा तरी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही जेव्हा केव्हा तुमचे पाहुणे वगैरे कोणी येईल तेव्हा याच पद्धतीने रेसिपी बनवाल ही माझी खात्री आहे. किंवा तुम्हाला जर दुसरी मिरची भजी मोठी मिरची मिळते तर त्याचीसुद्धा ढोबळी मिरची टाईप मिळते, त्याचीसुद्धा मिरची भजी तुम्ही अशाच पद्धतीने बनवून पहा, ते सुद्धा अगदी उत्तम होतात. तर आपली ही दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेणार आहेत. मकर संक्रांतीसाठी मी स्पेशली व्हेज मंचुरियनची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे. तर तीसुद्धा तुम्ही अवश्य माझ्या चॅनलला भेट देऊन पाहू शकता. तर अशी झणझणीत मिरची भजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहेत.
रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जवळ येत असतील तर प्लीज कमेंट करा. आणि नवीन व्हिडिओ जेपर्यंत जय श्री कृष्णा. आणि ही भजी आहेत ना व्यवस्थित तळून घ्या. तळण्यामध्ये पण खूप मोठी प्रोसेस आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.